शिवाय नम 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 शिवाय भोले बाबा को डमरू वाले को भोले बाबा को मन में बसावरे नम शिवाय गावरे गाओ 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 नम शिवाय गावरे बोलो 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 शिवाय गावरे भोले बाबा को मन में बसाव रे भोले बाबा को मन में बसाव रे ओम नमः शिवाय बोल रे नम शिवाय गावरे नम शिवाय गावरे नम शिवाय 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 नम भोले शिवाय बाबा को डमरू वाले को भोले बाबा को मन में बसावरे नम शिवाय गावरे गाओ 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 गावरे नम शिवाय गावरे भोले बाबा को मन में बसाव रे भोले बाबा को बोल रे नम शिवाय बोल रे नम शिवाय बोल रे नम शिवाय बोल रे बोलो 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 पहा, तारकासुराचा वध केला, अंत केला आणि त्याचा उद्धार कार्तिक स्वामींनी केला. आणि पुढे आता काय होतं, पुढचा आपल्याला जन्म करायचा आहे तो दुसरा पुत्र कोण, भगवान शंकराचा
गणपती बाप्पा. तर कार्तिक स्वामी भगवान शंकरासोबत दररोज तपश्चर्या करता बाहेर कैलासामध्ये जायचे. आणि एक दिवस काय झालं, माता पार्वतीनं सांगितलं, कार्तिकजी बाळा तू ना, मी आज स्नान करायला जाते, तू काय कर इथं दरवाजावरती बस, कारण कोणी आलं ना, शिवगण कोणी आलं त्याला आत येऊ देऊ नको बरं. आणि तुझे बाबा सुद्धा आले तरी त्यांना सुद्धा येऊ देऊ नको. का तर माता स्नान करतायत, त्यांना सांग, त्यांना अडव. तेव्हा असं झालं पहा, पहिला दिवस गेला, कार्तिक स्वामींनी महादेवाला काही अडवलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी परत पार्वती स्नानाला गेल्या आणि अनेक सख्या पार्वती मातेच्या स्नानाला गेल्या. स्नानाला गेल्याच्या नंतर पहा, सांगितलं बाळा कार्तिका कालच्या वाणी करू नको बरं का, आज कोणालाही आत येऊ देऊ नको, मी स्नान करते, लक्ष ठेव, ध्यानात ठेव. ते खेळत बसले. कार्तिक स्वामी इकडे महादेव भोलेनाथ आत आले सुद्धा. कार्तिका तू आजही ऐकलं नाही, स्वामी तुम्ही आत आलात. अहो कार्तिक होता ना उभा तिथे, तुम्ही का आत आलात, आम्ही स्नान करतोय. अहो तुम्ही आलात काही नाही, पण दुसरी शिवगण आलं असं कोणी असं वाईट वाटतं. कैलास म्हणजे बिना दरवाजाचं घर आहे बरं का, बिना दरवाजाचा बंगला आहे. तर ऐका, तिसऱ्या दिवशी कार्तिक स्वामीला परत उभं केलं. कार्तिका बाळा आज लक्ष ठेव बरं का, कोणाला येऊ देऊ नको, मी स्नानाला जाते. तरी सुद्धा कार्तिक स्वामी बसले, खेळत बसले. महादेव आले, महादेवाला अडवलं नाही, त्यांच्या खांद्यावरती बसून आले. कार्तिक स्वामी अडवलं नाही पण खांद्यावरती बसून आले. माता पार्वतीला राग आला, कार्तिका तू माझा मुलगा नाही म्हणून तू मला बरोबर रक्षण करत नाही, माता पित्यांची सेवा तू करत नाही. महाराज ते लेकरू रडत बसलं. कार्तिक स्वामी म्हणतात, आई तू सुद्धा माझी आई नाही, तू मला मारते, रागवते, तू सुद्धा माझी आई नाही. खरंच होतं बाबा. ऐका, माता पार्वतीला मनामधून खूप रडत होत्या. आपलं लेकरू आपल्याला असं म्हणतंय की आई तू माझी आई नाही. कोणत्या आईला सहन होईल, कोणती आई सहन करेल असं बोललेलं पहा लेकरू. आणि मग शिवजी म्हणतात, पार्वती तू एक तुझा पुत्र निर्माण कर की ते तुझं रक्षण करेल. पहा तू स्नान करायला गेली ना, त्याला दरवाजावर ठेव आणि तो तुझं रक्षण करेल. पहा पार्वती मातेनं काय केलं, आपल्या अंगावरचं जे होतं उठणं लावलेलं मळ होता ना, ते काढून गणपती बाप्पा तयार केले. आधी हात तयार केले, आधी पाय तयार केले, नाक सुंदर असं तयार केलं, पोट मोठं केलं. आता तिला कलाकृती येत नव्हती पण तयार केलं. डोळे तयार केले, जीभ तयार केली, ओठ तयार केले आणि संजीवनी मंत्र म्हणून तो मुलगा आपल्यासारखा झाला. गड्या पहा आपल्यासारखा झाला. त्या बापाचा जन्म पार्वती मातेच्या अंगावरच्या मळापासून झाला. तो विनयाचं रक्षण करणारा मुलगा होता, आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा मुलगा होता. बुद्धीचं प्रतीक आहे कोण, भगवंत गणेश. तर ऐका, गणेशजीचा जन्म झाला आणि माता पार्वतीने सांगितलं, बाळा आई माते माझं नाव काय. म्हणे तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक. पहा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक. पण माते माझं काम काय. म्हणे मी स्नानाला चालले, जो कोणी येईल त्याला आत येऊ द्यायचं नाही माझं स्नान होईपर्यंत. पहा तो मुलगा असा, त्याला त्याचं रक्षण व्हावं म्हणून हातामध्ये शस्त्र दिलं माता पार्वतीनं, पण सांगितलं नाही की तुझे बाबा भगवान शंकर आहेत. जो कोणी आलं ना त्याला अडव बाळा. तो तिथं बसला. त्याचा आवडता पदार्थ काय आहे, मोदक. मोदक दिले, खूप मोठे मोदक दिले. मोदक खाले गणपती बाप्पांनी. तेवढे शिवगण आले. शिवगणांना सांगितलं, बाबा हो तुम्ही कोण रे, आज जाऊ नका, माता पार्वती स्नान करतात, माझी माता स्नान करते, जाऊ नका. आता त्या गणांना पाठवून दिलं.
गणांना पाठवून दिलं वापस. आणि परत शिवजीला गण म्हणतात, शिवजी तो एक इतकुसा मुलगा आहे, आम्हाला अडवतोय बघा ना, आम्हाला आज जाऊ देत नाही, हा अडवतोय, त्याच्या हातात शस्त्र आहे, धारधार शस्त्र आहे. महाराज थोड्या वेळानं शिवजी आले, कैलासावरती शिवजी आले आणि शिवजी म्हणतात, बाळा बाजूला सरक, जाऊ दे मला. गणेशजी ऐकत नाहीत, नाही म्हणे, नाही तुम्हाला जाता येणार नाही. बाळा मला जाऊ दे आत. नाही मला तुम्हाला जाता येणार नाही. तू कोण आहेस बाळा? मी पार्वती मातेचा पुत्र आहे, मी गणेश आहे. बाळा तू माझा सुद्धा पुत्र आहेस, मला जाऊ दे. नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तशी मातेची परवानगी आहे, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. बघा ऐकत नव्हता. नंदीला राग येत होता, नंदी मान डोलवत होता. नंदीला वाटायचं याला मारू का काय, इतकुसाच मुलगा आणि शिवजीला बोलतोय. राग येत होता नंदी महाराजांना पहा. आणि मग काय झालं, शिवजी रागात आले, बाळा अरे बेटा जाऊ दे मला आत. नाही म्हणे तुम्हाला जाता येणार नाही. अहो मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का म्हणे. हातात शस्त्र घेला आणि युद्धाला सुरुवात झाली. महाराज ऐका, बाप लेकामध्ये युद्ध चालू झालं, भयंकर युद्ध चालू झालं. कसं युद्ध होतं ते, भयंकर युद्ध होतं. अहो इकून गणेशजी वार करतायत, तिकून भगवंत वार करतायत. शेवटी त्रिशूळ काढला आणि मस्तक धडा वेगळा केला. मायबापू स्वतःच्या मुलाचं मस्तक धडा वेगळं झालं आणि धारात कीर्ती पडला. आई अशी किंचाळी मारून पार्वती मातेकडे नाराजी जातात. माते फार वाईट घडलं. काय झालं देवर्षी? म्हणे काय नाही, गणेशजीचं मस्तक उडवलं कोणी, मी त्याला सोडणार नाही म्हणे. भगवान शंकराने शिवजीने मस्तक उडवलं. स्वतःच्या लेकराचं कोणी मस्तक उडवतं का? माता पार्वती पळत आल्या लेकरासाठी आपल्या. अशा पळत आल्या ना, ते मस्तक पाहिलं, मस्तक हातामध्ये घेतलं. जसं मस्तक बाबा हो हातामध्ये घेतलं, त्याच्याकडे पाहून रडायचे. मी एकालाही सोडणार नाही, या जगातल्या एकाही लेकराला सोडणार नाही. मी सगळ्या लेकरांना मारून टाकणार, सगळ्या लेकरांचा अंत करणार म्हणे. माता पार्वती म्हणतात, शिवजी तुम्हाला माहित नाही का, मी आदी शक्ती आहे, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. पण मी जर न अवतार तयार केली ना, तर या जगतामध्ये कोणीही राहणार नाही. मी आता या जगतातल्या एक ना एक मुलांचा काय करते, अंत करते, मारून टाकते. तेव्हा सगळ्या देवदेवतांना भीती वाटायला लागली. ब्रह्माजी विष्णूजी सगळे आले आणि सगळे आल्याच्या नंतर महादेव म्हणतात, पार्वती थांब, तुझ्या मुलाला आपण दुसरं मस्तक बसवू. महादेवाला अहो जिवंत करता आला असतं, परंतु पहा महादेव म्हणतात, नंदी तुम्ही जा आणि जे उत्तर दिशेला आपल्या आईपासून हत्तीचं लेकरू असो, सर्पाचं लेकरू असो, जो आणि कोणी असेल ते आईपासून वेगळं असेल, उत्तर दिशेला त्याचं तोंड असेल, ते घेऊन या. पहिलं पाहिलं महाराज, पहिला सरप होता. सरप पाहला, पण त्याची आई जवळ होती. हरण पाहिली, हरण आई जवळ होती. परत अनेक प्राणी पाहिले, पक्षी पाहिले आणि नंतर शेवटी उत्तर दिशेला करून तोंड एक हत्ती होतं. हत्तीचं शिर कापलं नंदी महाराजानं. हत्ती बुद्धीचं प्रतीक आहे. भगवान शंकराला आपल्या मुलाला बुद्धिमान बनवायचं होतं म्हणून काय केलं, हत्तीचं मस्तक तोडून आणलं आणि आपल्या मुलाला जोडलं. पहा, आपल्या मुलाला जोडल्याच्या नंतर तो मुलगा जिवंत झाला. आता माता पार्वती म्हणते, माझ्या मुलाला आता तुम्ही जिवंत केलं, पण माझ्या मुलाला देव कोण म्हणेल? तेव्हा भगवान शंकर म्हणतात, एवढ्या मोठा पोटाचा माझा बाबा, त्याला देव कोण म्हणेल म्हणे. गणपती बाप्पा अशीच आहेत ना. सगळे देव देवता म्हणतात, काही काळजी करू नका, काही काळजी करू नका म्हणे का, तर हे बुद्धीचं प्रतीक आहे. आम्ही विष्णूंनी वर दिला म्हणे, हे पहा ब्रह्माजीनं वर दिले, तुमचं देवघरामध्ये पहिलं स्थान असेल म्हणे.
असे अनेक वरदान दिले देवदेवतांनी, अनेक वरदान दिले. बुद्धीचं प्रतीक असाल तुम्ही. सगळ्यात पहिले तुमचं नाम घेतलं जाईल, नंतर दुसऱ्या देवांचं नाव घेतलं जाईल. मी आधी काय म्हटलं? श्री गणेशाय नमः. आधी भगवान गणेशाचंच वर्णन केलं जातं. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा भगवान गणेशाचंच वर्णन केलंय माझ्या ज्ञानोबारायांनी. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसम वेद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशू सकला मर्ती प्रकाशू, मनी निवृत्ती दासू अवधा रिजोची. पहा गणेशाचं असं वर्णन केलं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळांब आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गणू पंथ अनंत या राघवाचा. पहा रामदास स्वामींनी सुद्धा प्रथम आदर्श कोणाला मानला असेल तर गणेशजीला मानला असेल. देवदेवतांनी सांगितलं सगळे देव आपल्या घरामध्ये असतील, परंतु गणेशजीचं जर स्थान आपल्या मंदिरामध्ये नसेल ना, तर ते देव आम्ही पूजा स्वीकारणार नाही, आम्ही तुमचं काही स्वीकारणार नाही. म्हणून आपल्या देवघरामध्ये गणेशजीचं स्थान असावं, गणेशजी आपल्या घरामध्ये असावी. ती बुद्धीचं प्रतीक आहे. ती सुख करतायत, ते दुःख हरतायत. ते दुःख हरण करतात. पहा सगळ्यांचं दुःख हरण करतात ते गणपती बाप्पा. हो तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवे तू माथा. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवे तू माथा. तूच सुख करता तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवे तू माता. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवे तो माथा. शिवजींना प्रश्न पडला. शिवजी म्हणतात आता आपल्याला लग्न करावं लागेल. आधी कार्तिकाचं लग्न करू, नंतर गणेशाचं लग्न करू. पहा असं शिवजी म्हणतात. आणि माता पार्वती म्हणतात नाही, आधी कार्तिकाचं लग्न नाही करायचं, कारण कार्तिक वाळलाय. कार्तिक जरी मोठा असला ना तरी कार्तिक वाळलाय, दिसायला सुंदर आहे. माझ्या गणेशासोबत कोण लग्न करेल? पहा पण तेवढ्यात नारदजी म्हणतात मुलगा मोठा असो की लहान असो, पण बुद्धीहून ठरवलं जातं आधी लग्न कोणाचं करायचं. पहा बुद्धीहून ठरवलं जातं आधी लग्न कोणाचं करायचं. तेव्हा माता पार्वती म्हणतात नाही नाही, कार्तिक दिसायला अजून असा वाळलेला आहे, गणपतीची तब्येत जाड झालीये, त्याचं अगोदर लग्न करू आणि मग कोणाचं कार्तिकजीचं लग्न करू. तर पहा नारदजी म्हणतात नाही नाही, आपण असं करू, या दोन्ही मुलांची परीक्षा घेऊ. जो कोणी आदर्श असेल, जो कोणी बुद्धिमान असेल त्याचंच लग्न केलं जाईल. दोन्ही मुलांना सांगितलं जा बाळांनो, जो कोणी सर्वात अगोदर या पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल ना तो बुद्धिमान असेल. पहा त्याला सर्वात पहिला मान दिले जाईल, त्याचं पहिले लग्न होईल. आता गणपती बाप्पा म्हणतात आपण आपली ढेरी एवढी, आपलं वाहन इतकुस, बसलं तर चपून जायचं हा. आणि आपल्या दादाचं म्हणजे हेलिकॉप्टरच आहे ना, तो बात जाऊन येतो म्हणे. त्याची 2 फेरी होईपर्यंत आपलं अर्ध्यातही जाणं होणार नाही, पृथ्वी प्रदक्षिणा करायची म्हटल्याच्या नंतर. आता दोन्ही पुत्राची परीक्षा घेण्यास ठरवली माता पार्वतीनं आणि भगवान शंकरानं. पहा तर गणेशजी म्हणतात आता आपल्याला असंच बाल ब्रह्मचारी राहावं लागेल, आपलं काय लग्न होणारच नाही. कार्तिकजीनं आपलं वाहन घेतलं, काय मोरावर बसले आणि हेलिकॉप्टर जसं उडतं तसं फुरकून उडून गेले. पहा
भरकर उडून गेले. त्यांची एक प्रदक्षिणा झाली, अख्ख्या पृथ्वीला एक प्रदक्षिणा झाली, तरी गणपती बाप्पा रडतच बसले. पहा, रडतच बसले. आणि तेवढ्यात नारदजी आले. नारदजी म्हणतात, बाप्पा तुम्ही रडत का बसलात? अहो जा, तुमच्या भावाची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि तुम्ही आता इथंच रडत बसलात. तुमचं लग्न कसं होणार बाप्पा? जा ना तुम्ही. आता यांचं चालू झालं. पहा, उंदीर मामाला म्हणतात गणपती बाप्पा, काही नाही म्हणे बाप्पा, कुठे जर चढ आला ना तर तुम्ही मला ढकला. असं चाल ढकलपट्टी ढकलपट्टी चालू होती यायची. जिथं चढ असेल तिथे गणपती बाप्पा उंदीर मामाला ढकलत होते. कारण काय करावं, इतकुस वाहनच होत. आता इतकुस वाहन, उंदीर उंदीर इतकुस वाहन. आणि मग गणेशजी अर्ध्या वाटत आले, रडत बसले. म्हणे थांबा, आपली ढकलपट्टी इथंच थांबवा म्हणे. माझं एवढं मोठं वजन कुठे घेऊन चालता तुम्ही? तुम्ही जासाल म्हणे चपून, थांबा तुम्ही. आणि मग नारदजी म्हणतात, तुम्ही बुद्धीचं प्रतीक आहात. ऐका, तुम्ही बुद्धीचं प्रतीक आहात, काहीतरी बुद्धी चालवा. आपल्या दादानं 2 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. आणि गणपती बाप्पा म्हणतात, हे पहा. नारदजी म्हणाले, बाप्पा तुम्ही बुद्धीचं प्रतीक आहात ना, तुम्ही काहीतरी बुद्धी चालवा. बाप्पा म्हणतात, आपल्याच्या नंतर होत नाही या पृथ्वीची प्रदक्षिणा करणं, पण आपण काय करू म्हणे, आपण आपल्या आई वडिलालाच प्रदक्षिणा घालू. आपल्या आई वडिला एवढं पुण्य कुठंच नाही ना. आपल्या आई वडिलांच्या पेक्षा मोठं या जगतामध्ये कोणी नाही. जगाचे मालक, या पृथ्वीचे मालक जर कोणी असेल तर आपले आई वडील आहेत. म्हणून आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्यावं आणि आपल्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा घालाव्यात. पाया पडले, आपल्या आईवडिलांच्या चरणावर नतमस्तक झाले गणपती बाप्पा. इकडं कार्तिक स्वामींची फेरी चालू होती. जे पळत होते बुवा, जे पळत होते त्या मोराला, इकडे यांचं पळणं चालू. आणि इकडं बाप्पा आले. आणि माता पार्वती म्हणतात, बाप्पा तुम्ही इकडंच अजून कसं काय? अहो जा ना फेरीसाठी. माता पार्वतीला म्हणले, माता थांबा थांबा थोडं, मला एक फेरी होऊ द्या म्हणे माझी. बाप्पानी फेरी मारावी आई वडिलांना, दुसरी फेरी घालावी, तिसरी फेरी मारावी. आणि आता झाल्या म्हणे माझ्या पृथ्वीच्या प्रदक्षिणा. माझ्या आईपेक्षा या पृथ्वीची प्रदक्षिणा मोठी नाही आणि माझ्या वडिलापेक्षा या जगताची प्रदक्षिणा मोठी नाही. म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातल्या म्हणे. तुमच्यापेक्षा मोठं या जगतामध्ये कोणीच अजून झालं नाही. मग तेव्हा माता पार्वतीनं अनेक देवदेवतांनी शास्त्र उघडायला तयार केली. आणि त्या शास्त्रामध्येही तसंच होतं, आई वडिलापेक्षा मोठं पुण्य कुठंच नाही घड्या. मग तुम्हाला सांगितलं, कितीही काशी यात्रा केल्या, कितीही चारी धाम केली आणि तुमच्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढून दिलं तर तुमचं काहीच उपयोग नाही. ते तुम्ही जाऊन पाप करताय, उलट पुण्य करत नाहीत. म्हणून सांगते, आई वडिलांच्या पायावरती नतमस्तक व्हा. गणपती बाप्पाचं लग्न ठरलं. पहा, गणपती बाप्पांचं लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्याच्या नंतर 2 रिद्धी सिद्धी त्यांच्या पत्न्या होत्या. कोण? रिद्धी सिद्धी 2 पत्न्या. आता पाहायला गेले माता पार्वती आणि शंभू महादेव. सुना पाहायच्या म्हणल्यावर जरा पाहायला जावं लागतं. त्या नाकान वाकडे आहेत का, कानानं कशा आहेत, डोळ्यानं कसं दिसतं की नाही, चालून गेलून पाहावं लागायचं. महाराज पाहायला गेल्या. मग आणि गेल्याच्या नंतर माता पार्वती म्हणतात, अहो एक एक नाही 2-2 सुना भेटल्या माता पार्वतीला, 2-2 सुना. माता पार्वती खूप आनंद झाल्या म्हणे, आता आपल्याला काहीच करायचं गरज नाही, आता आपल्याला 2-2 सुना भेटल्या म्हणे. इकडं कार्तिक स्वामीची प्रदक्षिणा चालूच. पहा, पार्वती पते हर हर महादेव. थोडी मदतून वाट सोडा, आपल्याला झाकी दर्शन घ्यायचंय. श्री गणेशजीचं लग्न पाहायचंय आपल्याला. या झाकी घेऊन या. रस्ता सोडा, रस्ता यांना त्यांना साईडला सरका, मधून रस्ता करा. महिला मंडळ त्यांना यायला रस्ता सोडा.
रस्ता करा, रस्ता साईडला थोडं थोडं. मागचे पुरुष मंडळ आहेत ना, त्यांनी थोडं साईडला सारखा. मागचे पुरुष मंडळ त्यांना यायला रस्ता सोडा. चला लग्नाची वेळ झालेली आहे. नवरी नवरदेवाला घेऊन या. हॅलो थोडा आवाज. सरका मावशा, सरका थोडं थोडं. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहाराच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नचत आला, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नचत आला, ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला. देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू, गावा सारा रंगून गेल गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात माळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज अरे ताशाचा आवाज ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. दुकुमकू बघतोय चांगला बघतोय चांगला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती
गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. अक्षता मिळाल्या का सर्वांना? मिळाल्या ना? मिळाल्या का? एकदा हो म्हणा महिला मंडळ. असं जरा हर हर महादेव गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी लवकर या. घ्या अंतरपट धरा. नवरी नवरदेवच्या मामा इकडे अंतरपाठ धरा. अंतरपाठ सावधान. वक्रतुंड महाकाय सर्वकोटि समर्वहिणी निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल. सावधान. शुभमंगल सावधान हो शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरो सिद्धिदो बल्लाडो मुरुडो विनायक महो चिंतामणि देवरो लेन्याद्री गिरिजात्मको सुरवदो विघ्नेश्वरो ओदरो ग्रामेरा जननाम के गणपति कोरिया सदा मंगलम सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. लाभो संतति संपदा बहु तुम्हारा लाभो तही सद्गुण साधोनी कर्मयोग आपुल्या वाढवा भूषण सारे राष्ट्र धुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्ताश्रम हा तुम्हाव दुवरा मंगल सावधान मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. राजा भीम करुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या
सगुण बरा नुपबरा कवना सम्या देई दे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समय उमणे अरे कुमापुत्र वडील त्यासी हुसने गोया सदा मंगल सावधान मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. शेवटचे मंगलाष्टक होत आहे. आली लग्न घटी समीप नवरा घेवोनिया वागरा ग्रहते मधु पूजन करा अंत पत्ता के धरा दृष्टा दृष्ट वधू वरान करिता दोगे करावी उभी वाजत्री बहुगल बलान करिता कोर्यासना मंगलम सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. तदेव नवीनं सुदनन्तदेव ताराबलन्तदेव भलन्तदेव विद्याबलन्तदेव लक्ष्मीपदे ते मनसात्मनान् शुभमुहूर्त शुभलग्न सावधान इष्टदेवता शुभलग्न सावधान वरहाडी सावचित्त शुभलग्न सावधान वाजंत्री शुभलग्न सावधान. पार्वती पते हर हर महादेव. पहा गणपती बाप्पांचं लग्न पार पडलं. सुंदर प्रकारे पार पडलं गणपती बाप्पांचं लग्न. आणि एक सोडून दोन दोन बायका भेटल्या. रिद्धी आणि सिद्धी. किती नशीब म्हणावं लागन बरं. दोन बायका भेटल्या रिद्धी आणि सिद्धी. त्यांना पुढे मुलेही झाले. दोन मुलं झाले. कोण? शुभ लाभ. आपण जे घरावर लिहितो पहा शुभ लाभ. ते दोन मुलंही त्यांना झाले पहा शुभ लाभ. इकडं कार्तिक स्वामी प्रदक्षिणाच मारतायत. आणि मग तेवढ्यात नारदजी भेटले स्वामींना आणि म्हणतात, कार्तिक स्वामी म्हणतात, बाबा चला आता माझ्या लग्नाला. म्हणे तुमचं लग्न अजून झालं नाही? म्हणे नाही माझं झालं नाही. अहो तुमच्या दादाचं लग्नही झालं. त्यांना दोन दोन बायकाही भेटल्या. दोन दोन लेकरं पण झाली. आणि तुम्ही तसेच आतापर्यंत. कार्तिक स्वामी रुसले आणि ते मामाच्या गावाला गेले. जसे मामाच्या गावाला गेले तसे काय परत नाही आले. पहा ते 12 ज्योतिर्लिंगामध्ये येणार आहे वर्णन. मी तुम्हाला सांगते म्हणजे परत येतात का नाही माता पार्वतीची भेट घेण्याकरिता हे आपण 12 ज्योतिर्लिंगामध्ये बघणार आहोत. चला 5 मिनिटं सगळे उभे राहा कालच्या मानी. आणि जोरदार कालच्या मानी आनंद घ्यायचा आहे. आलं हो
या रविवार पेठेत काय वाजत गाजत या रविवार पेठेत काय वाजत गाजत आणि सुनचं वाशिंग लगीन देवाचं लागत सुनचं वाशिंग लगीन देवाचं लागत सुनचं वाशिंग लगीन देवाचं लागत रविवार पेठेत या रविवार पेठेत पाय वाजत गाजत पाय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत बारी फुटली गणपती बाप्पाच्या लग्नाला रिद्धी सिद्धी नटली गणपती बाप्पाच्या लग्नाला रिद्धी सिद्धी नटली रिद्धी नटली कळबाई सुपारी फुटली सिद्धी नटली कळबाई सुपारी फुटली सिद्धी नटली सुपारी फुटली सर्वांनी हात वर करा आनंद घ्यायचा आनंद आनंद तुला नाहीये अंबाबाई लाड लाड ग आडूबाई लाड लाड काग 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 दरीला सुराग दरीला सुराग दरीला सुराग दरीला सुराग अंबाबाई लाड लाड अंबाबाई लाड लाड काग धरीला सुराग धरीला सुराग धरीला सुराग धरीला सुराग सुराग दरीला सुराग गाडी 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 गोंगराची आली थोरल्या भायात गाडी गोंगराची आली थोरल्या भायात गाडी गोंगराची आली थोरल्या भायात लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची
गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाजार खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाजार खुल जाएंगे राम आएंगे बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला माझ्या जिजाऊची पुन्हाई कशी आली फळाला माझ्या जिजाऊची पुन्हाई कशी आली फळाला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला